पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत या चर्चासत्रामध्ये. ज्या चर्चासत्राचा विषय आहे पर्यटन आणि सांस्कृतिक बदल. बाबू बोरकर हे गोमंतकातील एक अजरामर नाव. खरं तर कालच आदरणीय अनिल सामंत सर यांनी या कवितेचा उल्लेख केला आहे, पण आमच्या विषयाशी संलग्न असल्यामुळे याच्यातील 4 ओळी मी सुरुवातीला घेईन. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारा पुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. गोवा म्हणजे अर्थातच निसर्ग, संस्कार आणि सौंदर्याचा संगम असं आपण म्हणतो. सागराच्या कुशीमध्ये विसावलेली ही संस्कृती. इथल्या मातीलाच मायेचा सुगंध आहे आणि इथल्या वाऱ्याला संस्कृतीची ओळख असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खुद्द निसर्ग जिथे कविता बनून वास्तव्य करतो असा आपला हा गोवा. या गोव्यासंदर्भात गोवा म्हटलं की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि विषय येतो तो म्हणजे पर्यटन. कारण इथला समुद्रकिनारा, इथलं ऐतिहासिक वारसे जसं आत्ताच आपण या ध्वनिचित्रफितीतून पाहिलं, आणि अद्वितीय अशी आपली सांस्कृतिक परंपरा, तर आणि इथल्या अभिजात कला, या सगळ्याच विषयांचा आणि पार्श्वभूमीने विचार केला तर पर्यटन हे गोवा सरकारचं GDP मध्ये ज्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे असा भाग. तर पर्यटनामुळेच गोव्यामध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आंतरराष्ट्रीय ओळख गोव्याला यामुळे मिळाली आणि सांस्कृतिक आदानप्रदान या पद्धतीने वाढत गेलं. तर आपल्या या चर्चामध्ये आज जे सहभागी प्रतिष्ठित मान्यवर आहेत तर त्यांची आधी सुरुवातीला ओळख करून घेऊया. सुरुवातीला श्री दीपक कृष्ण नार्वेकर, ज्यांनी आत्ता ह्या आपल्याला ध्वनिचित्रफिती सादर केल्या. दीपकजी नार्वेकर यांनी मार्केटिंग आणि जनसंपर्क या विषयामध्ये MBA केलेला आहे. गोवा पर्यटन यामध्ये याच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मोहिमा त्यांनी राबवलेल्या आहेत. अनेक देशांमध्ये या संदर्भात त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडियाचे ते गोवा चॅप्टरचे अध्यक्ष आहेत. PRCI चाणक्य पुरस्काराच्या अंतर्गत पर्यटन क्षेत्रातील उत्तम ब्रँडिंग उपक्रमात त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते एक उत्तम वाचक आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. यानंतर आपल्यासोबत आहेत एक असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की महाराष्ट्रातलं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे मामा, आणि ते आहेत अशोकजी सराफ. तसंच पत्रकारिता क्षेत्रातलं एक उत्तुंग, नेतृत्व क्षेत्रातलं एक आदरणीय नाव की जे आमचे गोव्याचे मामा म्हणजे किरणजी ठाकूर. त्यांच्या विजनरी लिडरशिपसाठी ते आम्हा सर्वांना सर्वश्रुतच आहेत. तरुण भारतचे ते ॲडव्हायझरी एडिटर म्हणून कार्य सांभाळत आहेत. 6 आवृत्त्या तरुण भारतच्या आता निघत आहेत आणि पर्यटन क्षेत्रामध्ये अत्युच्च भरारीचं कार्य त्यांनी केलेलं आहे. कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा उपक्रमांमध्ये त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. तरुण भारत ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. अतिशय महत्त्वाची आणि अभिमानास्पद मामांविषयी सांगायची म्हणजे 32 अविकसित गावं त्यांनी स्वतः दत्तक घेतलेली आहेत त्यांच्या विकासासाठी. आणि मामांनी ॲम्ब्युलन्स आणि हॉर्समॅन्स सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत आणि अनेक नामांकित पुरस्कार मामांना प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर तसंच आपल्यामध्ये एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आदरणीय डॉक्टर मनोजजी कामत. धेम्पू महाविद्यालयाचे सर प्राचार्य आहेत. सर एक नामांकित अभ्यासक, उत्कृष्ट वक्ता, लेखक, प्रभावी वक्ते. सरांच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी, कोकणी, संस्कृत आणि पोर्तुगीज अशा भाषांचे ते जाणकार आहेत. सरांची 14 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 100हून अधिक संशोधनात्मक लेख सरांनी प्रस्तुत केलेले आहेत आणि 1000 पेक्षा जास्त त्यांनी स्तंभलेखन केलेले आहे आणि या स्तंभलेखनासाठी उत्कृष्ट स्तंभलेखक म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या शिक्षण समितीचे सर अध्यक्ष आहेत आणि 25 वर्ष विद्यादानाचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. तर ही आमची आजची सगळी मान्यवर मंडळी आणि पर्यटन आणि
गोव्यातलं सांस्कृतिक बदल या क्षेत्रामध्ये आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या या सत्राला. सुरुवातीला दीपकजी यांना मी प्रश्न विचारू इच्छिते की आध्यात्मिक पर्यटन जी आता गोवा सरकार जास्तीत जास्त ज्याचा प्रचार करत आहे की गोवा म्हणजे सन सँड अँड बीचेस ही जी प्रतिमा बाहेर झालेली आहे, तर ती आता कुठेतरी डावलून आध्यात्मिक पर्यटन, तर यामुळे स्थानिक जी गोव्यातील संस्कृती आहे तर त्याला कुठले लाभ होणार आहेत किंवा कुठले लाभ होत आहेत? नमस्कार. गोव्याचं एक आता नवीन आम्ही कॅम्पेन सुरू केलेली आहे, गोवा बियॉन्ड बीचेस. काय होतं इथे जास्तीत जास्त पर्यटक जे यायचे ते सर्वजण बीचवर जायचे आणि तिथे एन्जॉय करायचे आणि सगळ्या बीचवर आम्हाला लोड आलेला बघायला मिळतो. जास्तीत जास्त पर्यटक तिथे असतात आणि त्याच्यामुळे जे गोव्याचे अंतर्गत भाग आहे ते आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी या पर्यटकांना बीचवरून गोव्याच्या अंतर्गत भागामध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यातील एक भाग म्हणजे स्पिरिच्युअल टुरिझम प्रमोट करण्यासाठी पर्यटन खाते आणि गोवा सरकारने फार मोठं योगदान आता दिलेलं आहे आणि त्याची सुरुवात होत आहे. खास करून तुम्हाला सांगायचं झालं तर आमचं जो देवकी कृष्ण मंदिर आहे तिथे दरवर्षी चिखलकाला केला जातो आणि या चिखलकालाला पूर्वी एक मर्यादित स्वरूप होतं आणि आता हा चिखलकाला जेव्हा सरकारने याच्याकडे लक्ष टाकलं तेव्हा या चिखलकाल्याला व्यापक स्वरूप दिलेलं आहे. देशी विदेशी पर्यटक त्या ठिकाणी येतात. तुम्हाला माहीत असेल स्पेनमध्ये तुम्ही कोणीतरी गेलेलं असाल, स्पेनमध्ये टोमॅटिना फेस्टिवल म्हणून एक फेमस फेस्टिवल आहे. तिथे एकमेकावर टोमॅटोज जे असतात ते फेकले जातात आणि त्याच्यामध्ये अक्षरशः सगळेजण भिजून गेलेले असतात. त्याच धर्तीवर आमचा हा जो चिखलकाला आहे तो खूपच फार मोठा आहे आणि त्यातून जे स्पिरिच्युअल टुरिझम आम्ही प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवतो. महेश काळेसारखे गायक असतात किंवा आणखी प्रसिद्ध गायक आम्ही त्या ठिकाणी बोलावतो. अशा पद्धतीने त्याचा आम्ही प्रचार करतो. साखळीला त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्याचा आम्ही प्रचार आणि प्रसार करत असतो. त्याशिवाय आताच मी जे सांगितलं होतं एकादश तीर्थ, याच्यामध्ये जी 11 देवळे आम्ही सिलेक्ट केलेले आहे ती एक स्पिरिच्युअल सर्किटचा एक भाग आहे. टेम्पल कनेक्ट्स म्हणून योजनेखाली गोव्यामधली जी जास्तीत जास्त मंदिरं आहे ती कनेक्ट करून त्याच्यावर आम्ही इन्फॉर्मेशन बुकलेट्स वगैरे छापणार आहोत आणि अशा पद्धतीने स्पिरिच्युअल टुरिझमकडे गोवा सरकार मोठ्या नजरेने बघत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्पिरिच्युअल टुरिझम मोठ्या प्रमाणात गोवामध्ये फोफावणार आहे. निश्चित. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी भजनी मंडळाला प्रोत्साहित केलं होतं. भजनी मंडळ गावोगावी आहेत, त्यांना साहित्य पुरवलं. भजनी स्पर्धा होतात मंडळाच्या, दरवर्षी कला अकादमीत होत होते. त्यांना आम्ही बेळगावला व्यासपीठ निर्माण करून दिलं, कोल्हापूरला, इचलकरंजीला, सांगलीला, पंढरपूरला, सावंतवाडीला ही भजनी मंडळं पहिल्या क्रमांकाने येत होती. त्यांना पुरुषांचं भजनी मंडळ, महिलांचं भजनी मंडळ आणि बालकांचं भजनी मंडळ, तर त्याला प्रोत्साहन द्यायचं काम आम्ही केलं. नंतर आम्ही लोकमान्यतर्फे कीर्तन महोत्सव ठेवण्यात आला. बाबा महाराज सातारकरची व्याख्यानं ठेवली. 3-4 वर्ष हा महोत्सव चालला. दिंडी स्पर्धा ठेवल्या. वारकरी, खेडोपाडीतल्या वारकरी पंढरपूरला जातो अशी परंपरा आहे, शेकडो वर्षाची परंपरा आहे. पंढरपूरचं पंढरपूर देवस्थान साखळीमध्ये आहे विठ्ठलाचं, तर पणजीचं पंढरपूर निर्माण करायचं आम्ही काम केलं. दिंडी स्पर्धा ठेवल्या. 80 पथकाने भाग घेतला होता. 8,000 पार्टिसिपंट्स होते. बघायला 50,000 प्रेक्षक होते. त्यांना आम्ही लाखो रुपयाची बक्षिसं लोकमान्यतर्फे दिली. हे कीर्तन महोत्सव आणि दिंडी महोत्सव आम्ही त्याला चालना दिली. ईस्ट ऑफ रोम असं म्हटलं जातं गोव्याला. ते आम्ही त्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न. दक्षिण काशी
शिल्काची. मनोजजी यांना मी एक प्रश्न विचारेन की लोककला आणि संस्कृती परंपरा यांचं जतन संवर्धन आणि पर्यटन यांचा थेट संबंध कसा काय असेल? अर्थातच आहे. म्हणजे बघा, पर्यटन फक्त आपण अर्थार्जन करण्याचं साधन म्हणून पर्यटनाकडे बघता कामा नये, कारण पर्यटनाचे खूप आयाम असतात. मी तुम्हाला आकडेवारी आणि उदाहरणं देऊन ही गोष्ट स्पष्ट करतो, म्हणजे कसं काय त्याचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. आज एवढ्याशा छोट्या गोव्यामध्ये, जिथं आपण म्हणतो 15 लाख आपली लोकसंख्या आहे, आपले एकूण पर्यटक किती येतात, तर एकूण पर्यटक आपण संबंध वर्षभरात 1 कोटीपेक्षा जास्त येतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे जर तुम्हाला 10 जणांचा समूह गोव्यामध्ये कुठेही दिसला, तर त्या 10 जणांपैकी एकटा किंवा दुसरा गोवेकर असेल, उरलेले 8 जण पर्यटक असतील. ही एवढी भयानक ही संख्या आहे, परिस्थिती म्हणजे संख्या आहे. म्हणजे आम्हाला पर्यटक नको आहेत अशातला भाग नाही, पण आपली जनरेटिव्ह कॅपॅसिटी, त्याला आपण इंग्लिशमध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती 13 लाखच्या पॉप्युलेशनसाठी आपली कॅरिंग कॅपॅसिटी 1 कोटी आहे का? आणि 1 कोटी जर आपलं पर्यटक जर येत असतील, तर गोव्याच्या कुठल्या भागामध्ये ते पर्यटक येतात, कुठल्या तालुक्यामध्ये येतात, त्याचाही विचार आपण केलेला नाही. आपण जरी निरीक्षण जरी केलं तर येणारे 80% पर्यटक फक्त बारदेसच्या कोस्टल बेल्टला भेट देतात. त्यांना ओल्ड गोवा कुठे आहे माहीत नाही, पणजीत ते येत असतील किंवा नसतील, कॅसिनोसाठी किंवा गॅमलिंगसाठी येतही असतील, पण कलंगूट, बागा, आरपोरा या भागामध्ये येणारा प्रत्येक गोवेकर पर्यटक येतो, तो मंगेशीला जाओ किंवा काणकोणला जाओ किंवा साखळीला जाओ वा न जाओ. म्हणजे गेल्या 10-15 वर्षामध्ये येणारा पर्यटक फक्त बीच साईडकडे वळवला जातो आहे. आपण मगाशी ज्या 2 चित्रफिती बघितल्या, त्यामध्ये आपल्याला फक्त बीचेस, फक्त वाईन, पोर्तुगीज कल्चर एवढ्यापुरते जर आपण ते मर्यादित ठेवलं मार्केटिंग, तर प्रकरण असंच भयानक होईल. आज संबंध कोस्टल बेल्टमध्ये आपल्या बारदेशच्या काय भयानक परिस्थिती आहे ती तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे. एकूण गोव्याच्या एकूण संबंध आपण जर आर्थिक जर निरीक्षण केलं, तर आपलं पर्यटन हे जे क्षेत्र आहे ते आपल्याला जवळजवळ 16% योगदान देतं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. केरळा जर आपण उदाहरण घेतलं, तर गोव्यापेक्षा कित्येक मोठा असलेला केरळामध्ये हे प्रमाण फक्त 12% आहे. राजस्थानमध्ये जो कल्चरली रिच आहे, भारतामध्ये आलेला प्रत्येक टुरिस्ट राजस्थानला जातोच जातो, राजस्थान नंतर केरळाला जातो. तो गोव्यामध्ये येतोच असं नाही, तरी सुद्धा ती टक्केवारी 10%च्या वर गेलेली नाही. म्हणजे प्रत्येक राज्याने, तो छोटा केरळ असो किंवा मोठा राजस्थान असो, राजस्थान आणि केरळची कॅपॅसिटी मोठी असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या सरकाराने नियोजनपूर्वक ती संख्या तेवढ्यावरच ठेवलेली आहे. तर तांका खबर असा की 10 ते 15% पेक्षा जर कॅपॅसिटी जर तुम्ही वाढवली, क्षमता जर वाढवली, त्याचे विपरीत परिणाम समाजकारणावर होतात, तुमच्या लोकपरंपरेवर होतात, तुमच्या खाद्य संस्कृतीवर होतात, तुमच्या एकूण समाजाची हालत बिघडू शकते. म्हणूनच हे आध्यात्मिक पर्यटन उशिरा का होईना या सरकारने, आणि प्रथमच मी त्यांना धन्यवाद देतो दोघांनाही, तुमच्या टुरिझम मिनिस्टरांनी यांच्या आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या सगळ्या, कारण एवढ्या वर्षानंतर म्हणजे जे तुरळक आधी प्रकार व्हायचे, म्हणजे प्रयत्न व्हायचे, आता जसे मामा म्हणाले की भजनी स्पर्धा राणेंनी सुरू केली, त्याच्यानंतर रवीनी शिमोत्सव स्पर्धा या सुरू केल्या, परिकरने तर आणखीन त्याला गती द्यायचा प्रयत्न केला. गोव्यामध्ये पर्यटकांची गती आहे, पण पर्यटनामध्ये प्रगती होत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. कारण आपण लॉंग टर्म प्लॅनिंग केलेलं नाही. केरळ आणि राजस्थान सारखं आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे क्षमता आपली केवढं आपण पर्यटन वाढवू शकतो आणि कुठल्या भागामध्ये आपण पर्यटन वाढवावं याचा सारासार न विचार केल्यामुळे पर्यटनाच्या नावावर विकृती आपण पोसत आहोत. आणि मांडवीच्या तीरापासून ते हरंबलच्या तीरापर्यंत जे काय चाललंय त्याला मी पुन्हा उघडत बसण्याची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो ऱ्हास होतो आहे आर्थिक जीवनाचा, सामाजिक जीवनाचा, किंवा त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपल्याला नेमकं धोरणाची गरज आहे. आणि हे धोरण ठरवताना हे जरी आर्थिक जरी धोरण असलं, त्याला संस्कृतीचा आयाम पाहिजे. संस्कृतीच्या डोळसपणाने, संस्कृतीची कास धरून जर आपण पर्यटनाकडे जर लक्ष दिलं, तर मला वाटतं निश्चितच गोव्याची प्रगती ज्या ठिकाणावर ज्या मर्यादेपर्यंत आहे त्याच्यापर्यंत खूप मर्यादा आपण मोठ्या गाठू शकतो.
निश्चितच ओझरचा उल्लेख केला दीपकजी यांनी की एकादश योजना संदर्भात त्या मुद्द्याकडे आपल्याला सविस्तर यायचंच आहे. पण आता डॉक्टरांनी जे मुद्दे मांडले त्या संदर्भात आपल्याला एखादं काही मत व्यक्त करायचंय दीपकजी. गोवा सरकारचं पर्यटन खातं आता विविध जी क्षेत्रे आहेत पर्यटनामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. खास करून आमचा जो वारसा आहे, आमचं हेरिटेज, आमचं कल्चर इकडे पर्यटकांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि गोव्याच्या अंतर्गत भागामध्ये जास्तीत जास्त पर्यटक आता पोचत आहेत. आमचे वाईल्ड लाईफ सफारीज आहेत, दूधसागर वॉटरफॉल आहे, तसंच स्पाइस प्लांटेशन आहे. त्याच्यामध्ये खास करून ट्रॉपिकल प्लांटेशन म्हणा, सहकारी स्पाइस प्लांटेशन, तानशेकर स्पाइस प्लांटेशन याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर कितीतरी मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी आलेले आपल्याला आढळतात. त्या व्यतिरिक्त आम्ही आयुर्वेदा आणि वेलनेस टुरिझमकडे सुद्धा गोवा टुरिझमचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करण्यासाठी आयुर्वेद आणि वेलनेसला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. गोवा इज अ वेडिंग डेस्टिनेशन. आता तुम्ही जर साऊथ गोवामध्ये गेलात तर कितीतरी आमची हॉटेल्स आहेत, तिथे वेडिंग्स मोठी मोठी होतात, आमच्या गोवेकरांचे होतात. त्याचप्रमाणे बाहेरून जे लोक येतात ते पण गोव्यामध्ये वेडिंग्स करतात, कारण गोव्याच्या निसर्गावर ते फिदा आहेत आणि इथे जर वेडिंग केलं तर त्याच्या स्मृती ह्या चिरकाल त्यांच्या अंतस्करणात राहतात. म्हणून जास्तीत जास्त विवाह सोहळे सुद्धा गोव्यामध्ये येत असतात. अशा पद्धतीने गोव्याचं पर्यटन आता खूप बदललेलं आहे आताच्या सरकारने आणि जास्तीत जास्त शाश्वत पर्यटन, स्पिरिच्युअल टुरिझम याच्याकडे सर्वांचा कटाक्ष आहे आणि गोवा ही दक्षिण काशी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात जो पर्यटनाचा बदल या संदर्भात मामांना मला असं विचारावंसं वाटेल की कोविड नंतर जी बदललेली परिस्थिती आहे, कोविड आधी पर्यटकांची संख्या आणि आता, तर यातल्या बदलाविषयी आपण काय भाष्य कराल? कोविड 2 वर्ष होतं, त्यामुळे सगळे हॉटेल्सवर परिणाम झाला. पर्यटकांची संख्या रोडवली. त्याला उत्तर म्हणजे पोस्ट कोविड, म्हणजे त्याला पर्यटक हजारोच्या संख्येने बाहेर पडले. तर गोवा इज फ्लडेड. परदेशी पाहुणे किती येतात? 20 लाख, 5 लाखाच्या आत. ते मायकेल लोबोनी सांगितलं की श्रीलंकेप्रमाणे बीचेस स्वच्छता झाली पाहिजे. आता गोवा सरकारचं डोळे उघडले, त्यामुळे स्वच्छता पाहिजे आणि गार्बेज रस्त्यावर टाकलेलं असतं ते दृश्य दिसता कामा नये. मी पर्रिकर मुख्यमंत्री असताना कलंगूट सारख्या ठिकाणी गार्बेज दाखवलं त्यांना. हे असं असलं तर परदेशी पाहुणे येणार नाहीत. परदेशी पाहुण्यामुळे आधी हिप्पीने फेमस केलं बीचेस, नंतर युरोपचे लोक आले, स्पॅनिश, पोर्चुगीज, ब्रिटिश, जर्मनी इथनं आले आणि आता अमेरिकेतले येऊ मागतायत. रशियन आले मोठ्या संख्येने. ते परदेशी पाहुणे येतात, त्यामुळे इकॉनॉमी गोव्याची सुधारलेली आहे. चार्टर्ड फ्लाईट्सने येतात, त्यांना एअरपोर्ट एकऐवजी 2 निर्माण झालेत, त्यामुळे संख्या वाढते. पण श्रीलंकेकडे जाते, थायलंडकडे जातात, एशियन कंट्रीजकडे जातात. त्यामुळे हे रोखण्यासाठी सुविधा पाहिजेत, म्हणजे रोड्स खड्डेमुक्त झाले पाहिजे, वीज 24 तास मिळाली पाहिजे, पाणी पुरवठा चांगला पाहिजे, आरोग्य सुविधा चांगल्या पाहिजेत. ही गोव्याच्या हॉटेल ओनर्सची मागणी होती. त्या सेमिनारला मी गेलो होतो. ही सामान्य नागरिकाची गरज आहे. तर ती गरज पूर्ण झाली तर टुरिझम बघता बघता वाढेल आणि बिझनेस टुरिझम म्हणतो. मी जर्मनीत जाऊन आलोय, तिकडे बिझनेस टुरिझम असतो. प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये डुसेलडॉर्फला 4 वर्षांनी एकदा प्रदर्शन भरतं.
परदेशी पाहुणे 2 लाख येतात. 2 लाख प्रिंटिंग क्षेत्रातले येतात. कागद, इंक, सप्लायर्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि 2 लाख विदिन जर्मनी. 4 लाख तिकडे जातात. दरवर्षी. तसं प्रत्येक उद्योगात बिझनेस टुरिझम केलेला आहे. गोव्यात बिझनेस टुरिझम नाही आहे. तो सुरू करायला मी या प्रसंगी विनंती करतो. म्हणजे याच्यातून आपल्याला एक उपाय किंवा एक निश्चित आपण भाष्य करा. आता सरांनी सांगितलं, गार्बेज बद्दल सरांनी भाष्य केलं. आमची जी बीचेस आहेत समुद्रकिनारे, ते साफ करण्यासाठी गोवा सरकारने एक एजन्सीची नेमणूक केलेली आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी कितीतरी कचरा, गार्बेज उचललं जातं आणि डिस्पोज केलं जातं. पण रात्रीच्या वेळी काही पर्यटक जे डिसिप्लिन नसतात ते त्या ठिकाणी बाटल्या वगैरे काही काही फेकत असतात. मग ते दुसऱ्या दिवशी काढलं जातं. आणि याच्यासाठी सरकारने एक बीच व्हिजिल ॲप सुरू केलेलं आहे. त्या ॲपवर जर अशा पद्धतीची कोणी माहिती टाकली तर ते इमिडिएटली ते आम्ही काढू शकतो. सेकंडली 1634 एक हेल्पलाईन आम्ही काढलेली आहे. त्या हेल्पलाईनवर केव्हाही तुम्ही बीच एरियामध्ये काय झालं किंवा संपूर्ण गोव्यामध्ये कुठे अनुचित प्रकार घडला तर 1364 हेल्पलाईनवर तुम्ही केव्हाही फोन करून सांगू शकता आणि त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाणार आहे. दुसरं मामाने आताच सांगितलं बिझनेस टुरिझम. गोव्यामध्ये खूप प्रमाणात बिझनेस टुरिझम सुरू आहे. त्याला आम्ही मायस टुरिझम म्हणतो. मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस, एक्झिबिशन, मायस टुरिझम. हे संपूर्ण जर भारताचा तुम्ही विचार केला तर गोव्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मायस टुरिझम सुरू आहे. तुम्ही साऊथ गोवामध्ये कुठचंही 3 स्टार आणि अबाव जर हॉटेल बघितलं तर त्याच्यामध्ये दररोज कॉन्फरन्सेस होत असतात. ताज हॉटेलमध्ये तर बुकिंगच मिळत नाही. इथे लोणावळ्याला, साऊथ गोवाला ताज एक्झॉटिका बघा, सेंट रेजिसमध्ये गेलात तर विकेंड्सला तर केव्हा तिथे तुम्हाला रूम्स सुद्धा मिळत नाही. एवढे हाऊसफुल असतं ते हॉटेल आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या बिझनेस मीट आयोजित केलेल्या जातात. आणि त्यांच्यासाठी सरकारने सुद्धा खूपशा योजना अशा मायस टुरिझमसाठी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गोव्यामध्ये मायस टुरिझम फोफावर आहे. डॉक्टर मनोज, आपल्याला एक प्रश्न की आत्ता जो काही पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय आहे तो पिढ्यानंतर म्हणजे पिढी दर पिढी सांभाळत आलेले आहे आणि आता यापुढे तो चालू ठेवणं, त्याचा प्रचार करणं किंवा त्याच्यात वृद्धी करणं यासाठी पुढच्या पिढीने त्याचं योगदान देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पण आता जी परिस्थिती आपण पाहत आहोत की युवा पिढी ही IT क्षेत्र म्हणा किंवा गव्हर्नमेंट जॉब, तर अशा कुठेतरी यामध्ये त्यांचं प्राधान्य पाहत असताना परंपरागत आपल्या घरातून जो काही पर्यटनाचा व्यवसाय चालू आलेला आहे तो पुन्हा चालू ठेवण्यामध्ये खरंच इंटरेस्टेड आहेत का? आहे आणि नाहीही. जर असतील त्यापैकी सुद्धा काही विद्यार्थी किंवा काही तरुण त्यांना या पर्यटन क्षेत्रामध्ये आपला घरचा धंदा आहे म्हणून जर जावंसरी वाटलं तरी सभोवतालची परिस्थिती त्याला जाऊ देईल का, हा प्रमुख विषय आहे. सगळीकडे आपण फिरत असतो. उदाहरण बघा, ज्या नॉर्थ बेल्टमध्ये, मी फक्त आता बारदेशचं बोलत होतो, मगाशी मी फक्त बारदेशचं बोलत होतो, कुठल्याही टुरिझम बेल्टमध्ये जा आणि टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर पहा. कुणाची हॉटेल्स आहेत, कुणाचे रेस्टॉरंट्स आहेत, कुणाचे बार आणि तावेर्न आहेत. आता पणजीचंच उदाहरण दिलं तर 100-150 वर्षाचे तावेर्न, जे लोकल तावेर्न ज्याला आपण म्हणायचो, ते तावेर्न आपल्याकडे होते. तेही तावेर्न आज बाहेर वाहण्याकडे आहेत. म्हणजे मी आज दिल्लीवाला किंवा पंजाबी असं काही भेद वगैरे करत नाही, आपण करू नये. पण एकूण आपला धंदा आपल्या हातात उरलेला नाही ही गोष्ट खरी. जे आपण शेक्स म्हणतो किंवा टुरिझम जे काही राहण्याचं रेसिडेन्शियल जे काही आउटलेट्स आहेत, मेकॅनिझम्स आहेत किंवा वर्ल्ड फेमस जे आपले रेस्टॉरंट्स जे गोव्यामध्ये आहेत, आशियातले टॉप 10 पैकी 5-6 रेस्टॉरंट तर आपल्या आसगावमध्ये असतील. एकही रेस्टॉरंट आपले गोवेकर चालवत नाहीत कारण आमच्याकडे त्याची इकोसिस्टम नाही. कुणी जरी चालवायला घेतलं तर लेबर प्रॉब्लेम्स तुम्हाला इकडे एवढे आहेत की तिकडे काम करणारे कुक पासून, म्हणजे फिश करी राईस और गोवन प्रॉन करी राईस करणारा आज तुमच्याकडे नेपाळचा किंवा आणखीन बिहारचा कोणीतरी असेल आणि आपल्याकडे गोवन कुक सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुमच्यापैकी जे कोण हॉटेल चालवत असतील गोव्यामध्ये, तुमच्या टुरिझम बीच साईडमध्ये कोणाचा धंदा आहे आणि ते तुम्ही निश्चितच तुम्ही हो म्हणाल मी काय म्हणतोय त्यासाठी, आणि हे वास्तव आहे. म्हणजे जरी मला धंदा करायचा असेल तरी माझ्यासाठी ती जागा आहे का,
माझ्यासाठी स्कोप आहे का? आणि हे बाकीचे धनाढ्य लोक जे आता धंदा चालवत आहेत, जे नॉर्थवाले, ती लॉबी मला त्या धंद्यामध्ये घुसू देणार आहे का, हा प्रमुख विषय आहे. याचं सगळं उत्तर मी मगाशी सांगितलेल्या आकड्यामध्ये आहे. लक्षात घ्या, 15 लाखच्या लोकसंख्येला 1 कोटी टुरिस्ट पर्यटक परवडणारा नाही, कारण ती आपली शाश्वत कॅपॅसिटी नाही, आपली तेवढी क्षमता नाही. त्याला उपाय काय जर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला सांगेन की 2017-18 या दरम्यान जवळजवळ आमच्याकडे 1 कोटी टुरिस्ट यायचा, पर्यटक यायचा. त्याच्यानंतर तो एकदम पडला. आता त्या दरम्यान म्हणजे कोविडच्या काळानंतर जवळजवळ 39% पर्यटक वाढला, पण तो पर्यटकाची संख्या 1 कोटीच्या आसपासच स्थिरावलेली आहे. याचा अर्थ काय? गेल्या 5-6 वर्षामध्ये मी मगाशी म्हटलं तसं गती आपण सांभाळतो, पण प्रगती होत नाही. म्हणजे 1 कोटीच्या आसपास आपला पर्यटक जर स्थिरावतोय तर ती संख्या मला वाटतं कमी व्हावी 65 ते 70 लाख पर्यंत. मग तुम्ही म्हणाल अर्थव्यवस्थेचं काय होईल? कारण 34% आपली अर्थव्यवस्था आहे पर्यटन क्षेत्र आपल्याला देतं. त्यासाठी जो टुरिस्टची मर्यादा आहे राहण्याची इकडे, म्हणजे त्याला आपण टुरिस्ट स्टे म्हणतो, तो आज सध्या 3 ते 4 दिवस हा आपला एव्हरेज टुरिस्ट स्टे आहे. तो 3 ते 4 दिवसाचा एव्हरेज टुरिस्ट स्टे आपण 6 ते 7 दिवसापर्यंत जर वाढवला तर कमी संख्येने सुद्धा आपल्याला तेवढं उत्पन्न येऊ शकतं. माझ्या अंदाजानुसार 35% सोडून आपण 42-44% पर्यंत ते आपलं उत्पन्न जाऊ शकतं. त्यासाठी 2च गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे पर्यटन इकडे येऊन त्याने आपलं जे राहण्याचा जो वेळ आहे, स्ट्रेच जो आहे, तो जर वाढवायचा असेल तर तुम्ही त्याला एंगेज ठेवावं लागेल. आज जे कोण हॉटेल चालवतात इकडे मामांसकट, म्हणजे तुम्हाला क्षेत्र माहित आहे, तुमच्याकडे येणारा प्रत्येक गेस्ट 2 नाईट्स त्याच्याशिवाय जास्त बुकिंग करत नाही. 2 नाईट्स 3 डेज हे जर स्टँडर्ड असेल, ते जर 6 नाईट्स 7 डेज जर स्टँडर्ड झाला तर तुम्ही टुरिस्टला काय द्याल? एक दिवस तो नॉर्थ गोवाला जातो, एक दिवस तो ओल्ड गोवा आणि पणजीला जातो, कारण संध्याकाळी त्याला कसिनो आणि सांता मोनिका वगैरे ते काही करायचं आहे. तिसऱ्या दिवशी तो सकाळी शॉपिंग करतो आणि संध्याकाळी तो दारू आणि काजू घेऊन मग तो फ्लाईटमध्ये बसतो. त्याच्याशिवाय आपल्याकडे काही नाही. सो नॉर्थ गोव्यामध्ये 1 दिवस ते 2 दिवस तुम्ही जर त्याला स्थिरावून ठेवलं. दूधसागरकडे आपल्याला चांगला पर्यटक येतो, पण तिकडे जाणारा पर्यटकाची लूट 4 ते 5 हजार पर्यंत त्याचा कॉस्ट एक होतो. लक्षात घ्या, जे कोण मुले धारबांदोडा काले कुळेला आहेत, सांगेला आमचे रायकर साहेब आहेत, प्रत्येक पर्यटकच्या मागे जर तुम्ही 5,000 रुपये तिकीट ठेवलं तर ते पर्यटन तसं वाढणारं नाही. आपल्याला जो हवा आहे तो क्वालिटी टुरिस्ट हवा आहे. आपल्याला जो हवा आहे तो फॉरेन टुरिस्ट हवा आहे. आपल्याला आता सध्या आपल्याला आधी आम्हाला त्रास व्हायचा, कारण महाराष्ट्र गुजरातहून बसेस भरून यायच्या, ते मग जेवण करायची, सकाळी पोहे केले तर संध्याकाळपर्यंत रस्त्याच्या कडेला पोहे खाऊन तो पर्यटक तसला आपल्याला नको आहे. आता जो नवा जो पर्यटक येतो तो गिग ट्रॅव्हलर्सचा पर्यटक येतो. म्हणजे कुठे? तो बंगळुरूहून येतो, तो हैदराबादहून येतो, तो शनिवारी संध्याकाळी येतो, तो ग्रुप येतो, एक 10 जणांचा, कॉलेज स्टुडंट असतात किंवा आत्ता नोकरीला लागलेले विद्यार्थी असतात आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा असे 10 जणांचा ग्रुप, कपल्स येतात, एकत्र रूम मध्ये राहतात, एक दिवस भाड्याची स्कूटर घेऊन ते फिरून ते दुसऱ्या दिवशी परत शनिवारी रविवारी रात्री पुन्हा निघतात. 1 ते 2 दिवस स्टे. तो त्या टुरिस्टकडे लक्ष न देता, गर्दीकडे लक्ष न देता आपण दर्दीकडे लक्ष दिलं, क्वालिटी टुरिस्ट आपण आणला, त्या टुरिस्टचा स्टे जर आपण वाढवला, त्यांना एंगेज ठेवण्यासाठी जर आपण साधनं निर्माण केली, तर मला वाटतं 60 ते 70 हजारामध्ये सुद्धा, 70 लाख टुरिस्ट मध्ये सुद्धा आपलं उत्पन्न 40 ते 45% होऊ शकतं. त्याच्यासाठी दूरदृष्टी आणि त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजीची गरज आहे. पण डॉक्टर, या संदर्भात कसं आहे की विदेशी पर्यटक गोव्यामध्ये येण्याचं एक सीझन असतो. आता पूर्वी असायचा, अर्थात आता 12ही महिने पर्यटन गोव्यात चालू असतं, पण भारताअंतर्गतले जे पर्यटक आहेत ते विशिष्ट हंगामांमध्ये न येता 12ही महिने त्यांच्या सोयीनुसार येत असतात. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की सॅटर्डे संडे ऑफ, तर त्यांचं स्टे किती दिवसांचं असणं हे पर्यटकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी सोयी सुविधा कशा देणं हे आपल्या क्षेत्राअंतर्गत येतं असं मला वाटतं. मामांना याविषयी काय भाष्य करायचं? केरळ सारखं बॅक वॉटर टुरिझम निर्माण झालं पाहिजे. बरोबर. मांडवी नदी आहे, जुवारी नदी आहे, तिथे बॅक वॉटर टुरिझम आम्ही सुरू केलं होतं. बर्ड वॉचिंगसाठी बोट ठेवली होती, 20 लोकांची बोट ठेवली होती.
बर्ड वॉचिंगसाठी आम्ही 4-5 वर्ष आमच्या पाहुण्यांना मजा दिली. क्रोकोडाईल वॉचिंग आमोणी रिव्हरमध्ये आमोणेला कुमारजुवेला नाही आमोणे गावात तिथे नदी पोचते. क्रोकोडाईल वॉचिंग त्यासाठी बोट ठेवली होती. पण बोट लावायला मरीना नाही, बोट लावायला धक्का नाही. आम्ही विनाकारण 50,000 रुपये देत होतो 2 बोटी ठेवायला महिन्याला. जागाच नाही. मग काय होतं, टुरिझम एंगेज ठेवायला मुख्यमंत्री पर्रिकर असताना इंटरलँड टुरिझम, आमचं विल्डरनेस वाईल्ड लाईफ टुरिझम स्वप्नगंधा, तिथे गंडोला आम्ही रोप ट्रेन फनिकुलर असं म्हणतात, तिकडे जाताना येताना व्हॅली दिसते, माउंटन्स दिसतात. 7 वंडर्स ॲट 1 प्लेस आम्ही वर्णन करतो विल्डरनेसचं. तर आमचे 5-6 रिसॉर्ट्स आहेत चोरला घाटात, शेतावरी, ऑर्चर्ड, बेळगावमध्ये. तर मगाशी यांनी प्रॉब्लेम सांगितला, गोव्यातले स्थानिक मिळत नाहीत, बंगाली ओडिसामधनं येणारे माणसं आणावे लागतात. त्यासाठी आम्ही सावंतवाडीला IHM सुरू केले, केटरिंग कॉलेज IHM इंडियन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सावंतवाडीला सुरू केलं. BSc केटरिंग आम्ही माणगावला साळगावला सुरू केले. तर तसं दत्तराज साळगावकरनी कलिनरी इन्स्टिट्यूट सुरू केलं रायामध्ये. तर गोवा युनिव्हर्सिटीशी कनेक्ट आहे. त्याचं शिक्षण दिलं पाहिजे गोवेकरांना. गोव्याच्या स्थानिक लोक त्यात जास्तीत जास्त सहभाग होतील असं. गोव्याच्या महिला उत्तम सहभाग करतात. सहभाग करू शकतात. फिश ॲक्वा मरीन फिश जवळच भरलेला आहे. हो, सध्या महोत्सव तर चालू आहे. इथे महोत्सव गोव्याच्या येणाऱ्या पर्यटकांना गोव्याचं खाद्य द्यायच्या दृष्टीने सुबोध केरकरनी गोवा म्युझियम सुरू केले. इथे नाचणीचं सत्व मिळतं, गोव्याच्या तवसोळी मिळतात, पारंपरिक खाद्य मिळतं. असं काहीतरी उत्तेजनात्मक सुरू करणं आवश्यक आहे. नक्कीच. ऑन द कॉन्ट्रारी याच संदर्भात मी दीपकजी यांना प्रश्न विचारेन की आता तुम्ही जी एकादश तीर्थ योजना आहे गोवा बियॉन्ड बीचेस, ती आम्हा सगळ्यांना अवगत करून द्यावी. एकादश तीर्थ योजना जी आहे त्याच्यामध्ये जी 11 देवळे आम्ही समाविष्ट केलेली आहे, त्या देवळाचा पर्यटन खात्यातर्फे विकास केलेला जाणार. तिथे ब्युटिफिकेशन, त्यांना जाण्यासाठी ॲक्सेस, राहण्याची सुविधा आणि चेंजिंग रूम्स याची उभारणी केली जाईल. आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा या 11 मंदिरांचं पूर्ण होणार आहे तेव्हा एकादशा तीर्थ हे सर्किट आम्ही सुरू करणार आहोत. ते मग लोकांवर अवलंबून आहे की ते 1 दिवसात कंप्लीट काय होणार नाहीत 11 देवळे. मग ते 2 दिवस किंवा 3 दिवसाचा टूर त्यांना ठरवावा लागणार. आणि त्यांची राहण्याची सोय आहे, सगळीकडे हॉटेल्स आहेत किंवा कुठे हॉटेल नाही तिथे आम्ही ती उपलब्ध करून देणार आहोत त्यांना राहण्याची सोय. आणि अशा पद्धतीनं हे सर्किट पूर्ण होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी गोवा बियॉन्ड बीचेस ही कॅम्पेन आता मी म्हटलं होतं, त्या कॅम्पेन अंतर्गत जे होमस्टेज आहेत, आता व्यवसायाचा प्रश्न आला होता की आमचे गोव्याच्या लोकांनी काय करायचं. जी होमस्टे योजना सरकारची आहे त्या योजनेअंतर्गत जर कोण स्वतःच्या घरामध्ये देशी किंवा विदेशी पर्यटकांना ठेवणार असेल तर त्याला आम्ही होमस्टे असं म्हणणार. आणि ब्रेड अँड ब्रेकफास्ट स्कीम आहे त्या अनुषंगाने त्याला दुसऱ्याच्या घरामध्ये पर्यटकांना ठेवणार. आणि यासाठी सरकार 2 लाख रुपये अनुदान देणार आहे जो कोण होमस्टे स्टार्ट करणार आहे त्यांना. त्यातून त्यांनी घरामध्ये जे अन्न ते बनवणार ते पर्यटकांना ते देऊ शकणार आणि इकॉनॉमी बूस्ट होणार. त्याचप्रमाणे आमचे जे लोकल ट्रेडिशनल फेस्टिवल्स असतात ते तुम्ही पर्यटकांना दाखवू शकता. तिथे स्वतःच्या गाड्या तुम्ही पर्यटकासाठी नेऊ शकतात. अशा पद्धतीने गोवा बियॉन्ड बीचेसमध्ये एकादशा तीर्थ आणि ही जी होमस्टेची योजना आहे याचा आम्ही समाविष्ट केलेला आहे.
तर त्याच्याशिवाय गोव्यामध्ये आम्ही रिजनरेटिव्ह टुरिझमचा पुरस्कार करतो. रिजनरेटिव्ह टुरिझम म्हणजे जे आमचे लोकल इकॉनॉमी आहे त्याला एम्पॉवर करण्यासाठी महिलांना प्राधान्य देणे, जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्या होमस्टेमध्ये जेव्हा परदेशी पाहुणे येतात त्यांना फुगडी करून दाखवणे, धालोत्सव करून दाखवणे, मग पारंपरिक आमचे खाद्यपदार्थ करणे, जसं की आम्ही जे दरवर्षी जत्रेला जे खाजं असतं ते आम्ही प्रमोट करतो, खतखते प्रमोट करतो, गोवन फिश करी राईस प्रमोट करतो, बेबिंका यासारखे पदार्थ आम्ही देशातच नव्हे तर विदेशातही आम्ही त्याचा प्रसार करतो. सिमिलरली जी गोव्याची जी फेणी आहे त्याला GIचं मानांकन मिळालेलं आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन, आणि ही फेणी सुद्धा पर्यटक आपल्यासोबत नेत असतात. अशा पद्धतीने आम्ही गोवा बियॉन्ड बीचचे कॅम्पेन राबवत आहोत. निश्चितच. मध्यंतरी असेच गोवा दूरदर्शनवर आपले गोवा बागायतदार संस्थेचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्रजी सावईकर त्यांची मुलाखत घेतली. त्यांनीही हा मुद्दा नमूद केला की काजूचं उत्पादन जरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असलं, बाहेर जरी होत असलं, तरी काजूसाठी गोव्यामध्ये रेट ठरला जातो आणि मग तो पूर्ण भारतभर ठरला जातो. इतकं महत्त्व आपल्या काजूला आहे. तर निश्चितच या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. एक अंतिम प्रश्न, खरं तर पर्यटन हा विषय इतका विस्तृत आहे की त्याच्यावर जितकं बोलाल तितकं कमी, कारण कंगोरे खूप आहेत. पण आता जी काही नवीन पिढी आहे, आपण ज्याला जेनझी किंवा आणखी ॲडव्हान्स पिढी असं म्हणतो, तर ती सोशल मीडिया शी कनेक्टेड आहे. तर मग इंस्टाग्राम, फेसबुक म्हणा किंवा ट्विटर किंवा अन्य तत्सम ही जी सोशल माध्यमं आहेत मीडियाची, तर त्या सगळ्यांचा वापर आपलं पर्यटन, गोव्याचं पर्यटन आणखी विस्तारित करण्यासाठी किंवा त्याचा प्रचार करण्यासाठी कसं काय वापरलं जातंय किंवा आणखी वापरलं जावं याबद्दलची मतं आपण अगदी थोडक्यात व्यक्त करावी असं आपल्या तिघांनाही विनंती करेन. सोशल मीडिया आज जेनजी जास्त वापर करतं, पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आपल्या गोव्यामध्ये सोशल मीडियाचा वापर पर्यटनाचं नाव खराब व्हायला जास्त त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणजे कुठली बारीक सारीक गोष्ट जरी घडली कुठेतरी तर लगेच ती फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती किंवा इन्स्टावरती येते आणि लगेचच मग त्याला वर्ल्ड वाईड व्ह्यूज मिळतात. म्हणजे गोव्यात छोट्यातली छोटी घटना, त्या घटना सोडा, छोट्यातली छोटी घटना सुद्धा मोठा त्याचा बाऊ केला जातो. कारण बऱ्या घटना आपण प्रदर्शित करू शकत नाही, कारण आपल्याकडे तो मेकॅनिझम आपण डेव्हलप केलेलं नाही. सो सरकारने दोन गोष्टी कराव्यात. म्हणजे ऍक्टिव्ह सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम वाढवण्यासाठी पर्यटनाच्या बाबत बऱ्या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचतील, नव्या गोष्टी कशा पद्धतीने पोहोचतील, त्याच्यासाठी एक प्रोटोकॉल, त्याच्यासाठी एक मेकॅनिझम हवा. आणि तो मेकॅनिझम जर नसेल तर आज प्रत्येकाच्या खिशामध्ये फोन आहे. तो काही वाईट घडला, कोण एक पर्यटक समजा दारू पिऊन झोपलेला जर तुम्हाला आढळला तर तुम्ही त्याचा फोटो काढता आणि टाकता आणि दुसऱ्या दिवशी मग पर्यटन मंत्र्याला प्रश्न विचारला जातो, असं कशा. पर्यटन मंत्री ते करण्यासाठी नाही आहेत. फक्त त्यांनी एक जर मेकॅनिझम किंवा एक प्रोटोकॉल जर निर्माण केले, ठिकठिकाणी मीडिया मॅनेजमेंट जर केलं आणि चांगल्या गोष्टी जर आपण जर दाखवू शकलो, गोव्याला चांगलं प्रोजेक्ट करू शकलो, बियॉन्ड बीचेस म्हणजे एकही गोव्याची मला तुम्ही जाहिरात दाखवा गोवा सरकारने दिलेली, ज्यामध्ये फॉरेनर दिसत नाही, ज्यामध्ये आपल्याला बिकिनी दिसत नाही, ज्यामध्ये आपल्याला हातामध्ये ग्लास दिसत नाही किंवा ते मीठ किंवा फिश दिसत नाही, तेवढ्या पुरती गोव्याची ओळख नाही आहे हे आपल्याला जगाला ठासून द्यायचं. गोवा म्हणजे कुठल्या धर्माविरुद्ध वगैरे मला काही बोलायचं नाही, पण लक्षात घ्या, गोवा म्हटलं की अमुकच कम्युनिटी, अमुकच रिलीजन जास्त आहे असं लोकांना वाटतं. ती संख्या इकडे 25% कमी आहे. गोव्यामध्ये संध्याकाळी सगळे लोक दारू पितात. आम्ही टी शर्ट घालून, हेट घालून रस्त्यावर फिरत असतो, हातात बिअरची बाटली आणि हातात गिटार घेऊन आपण बीचवरती बसलेलं असतो आणि आमच्या सगळ्यांची नावं पेद्रू आणि मारिया आहे असा संबंध भारताला जर समज जर झालेला असेल, तो समज आम्ही जाणून बुजून करून दिलेला आहे गेल्या 50-60 वर्षात. तो समज जर आपल्याला पुसायचा जर असेल तर सांस्कृतिक दृष्ट्या, साहित्यिक दृष्ट्या आपण कसे सक्षम आहोत, आपल्यामध्ये संस्काराची बीज किती खोलवर गेलेली आहेत आणि गोवेकर कसा संस्कारित आहे हे आपण जर जगाला दाखवलं गेलं पाहिजे. दाखवलं तर निश्चितच मला वाटतं महत्वाची बाब मला वाटतं डॉक्टर तुम्ही नोंद केली की जशा नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर त्वरित येतात तितक्या चांगल्या गोष्टी, आणि मला असं वाटतं की एकादश तीर्थ योजना इतकी सर्वांग सुंदर योजना आहे आणि ज्याचा खरंच टुरिझम डिपार्टमेंटने अतिशय छान विचार केलेला आहे. तर ही मीडिया समोर पॉझिटिव्ह रूपातून, सकारात्मक रूपातून यावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मामा, आपलं मत याच्यावर काय नोंदवा? उदयपूर कलाग्राम आहे,
त्या धर्तीवर गोव्यात कलाग्राम एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. लोकोत्सव आता होतोयच. होय. मी 20 वर्ष अटेंड करतो. अटेंड करतात. हम्म. त्यामुळे इतर राज्यात लोकनृत्य कशा प्रकारचं असतं, लोकसंगीत कशा प्रकारचं असतं, राजस्थानी, गुजराती, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, हे सगळ्यांना हे पाहायला सगळं मिळतं. बघायला मिळतं. हम्म. तर गोव्याचे कलाकार इतर राज्यात जातात आणि तसं प्रयत्न केले गेले पाहिजेत. कला अकॅडमीचं काम इतर राज्यापेक्षा गोव्यात चांगलं आहे. महाराष्ट्र त्या मानाने मोठा आहे. पण सातत्याने इथे केलं जातं. कला अकॅडमी जाणीवपूर्वक शशिकलाताई, प्रतापसिंग राणे आणि मुख्यमंत्री, इतर मुख्यमंत्री त्यांनी कला अकॅडमीचं काम, कला अकॅडमीला पैसे मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे असं म्हणणं आहे. गावोगाव कलाकार आहेत, त्यांना उत्तेजन मिळालं पाहिजे. रामोजीराव फिल्म सिटी सारखी एक विलेज पाहिजे. तुम्ही मगाशी म्हटला स्पिरिच्युअल टुरिझम. पतंजलीचे रामदेव बाबा इथे आले होते. त्यांनी योगा क्लासेस घेतले 3-4 वेळा. मी अटेंड केले. बीचमध्ये योगा शिकवलं मिरामार. तर त्यांना जागा उपलब्ध सरकार करून देत नाही. कान्हा आश्रम हैदराबादमध्ये आहे. 1 लाख लोक मेडिटेशन करू शकतात. हो. इतका मोठा परिसर, त्यांनी विकसित केलेलं आहे. 1400 एकर जागा 400 एकरमध्ये विकसित केलेला आहे. सिमेंट रोड, विलेज, स्मार्ट विलेज कसं असावं हे कान्हाला जाऊन बघावं. तसं काहीतरी केलं पाहिजे. बायसिकल टुरिझम हे ॲम्स्टरडॅमला, हॉलंडला होतं. तसे रस्तेच नाहीत. तर असे मला रस्ते वाटतं केले या पाहिजे. सगळ्या गोष्टी गोव्यात नाही अशातला भाग नाही, पण त्याचा व्यापक प्रमाणामध्ये जो प्रचार प्रसार व्हायला हवा किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचं प्रस्तुतीकरण व्हायला हवं, त्यामध्ये नक्कीच आपण सगळेच जण प्रयत्न करू शकतो. खेळाच्या दृष्टीने लुसोफोनिया, हा. पोर्चुगीज कॉलनी, चोगॅम सारखं कॉमनवेल्थ, तर स्टेडियम बांधली पण खेळणारे लोक दिसत नाहीत. हम्म. तर ते बदललं चित्र पाहिजे. आणि असे फुटबॉल प्रेक्षक आहेत बंगालच्या पाठोपाठ गोव्यात आहेत. आणि फिल्म फेस्टिवल मिळालं रविशंकर प्रसादनी. गोव्याला परमनंट फिल्म फेस्टिवल दिलं. होय. सेरेंडिपिटी लागोलग चालू होती. झालं. बरोबर. नंतर लोकोत्सव होतोय. मध्यंतरी दिवाळीचं सेलिब्रेशन होतं, क्रिसमस सेलिब्रेशन होतं. आता आम्हाला बुक फेस्टिवल मिळालेलं आहे. 4, 5, 6, 7, 8. असणार आहे. त्यामुळे तिथे लोकोत्सवही होईल, हो. फूड फेस्टिवलही होईल, बुक एक्झिबिशन होईल साहित्य आणि क्षेत्रात- चिल्ड्रन्स कॉर्नर असेल. म्हणजे वाचाल तर वाचाल. होय. लहान मुलांना वाचायची सवय लावली पाहिजे. हा एक मामाने वेगळा चर्चेचा मामाने छान मुद्दा मांडला. लोकोत्सव हे एक ज्वलंत एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. जे कोण गेलेले नसतील लोकोत्सवला काणकोणमध्ये त्यांनी मुद्दाम जाऊन पाहावं. एक प्रायव्हेट एंटरप्राइज, एक सोशल क्लब, आदर्श युवक संघ केवढी मोठं स्वप्न बघू शकतो आणि केवढ्या चांगल्या पद्धतीने ते उत्तीर्ण करू शकतो अवतरित, हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. लोककला, लोकप्रकार, लोकखेळ, लोकसाहित्य आणि लोकखाद्य याचं एक सुंदर मिश्रण. जवळजवळ 4-5 लाख पर्यटक तिकडे येतात 8 दिवस. आणि जी उलाढाल तिथं होते, मला वाटतं लोकोत्सव सारख्या कार्यक्रमांना जर तुम्ही स्टेट लेवल ऍक्टिव्हिटी, स्टेट लेवल फेस्टिवलचा दर्जा आपण दिला, शिरगावची जत्रा, वास्कोचा सप्ताह किंवा दामोदर गुलाल जो आहे दामबाबाचा, याला तुम्ही राज्य महोत्सवाचा दर्जा तुम्ही देऊन बघा. नाही, हा मुद्दा आहेच. आणि तुम्ही जे मुद्दे नमूद केले लोकोत्सवाचे, त्यात आता त्यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धती, जे गावठी उपचार आपण ह्या स्थानिक भाषेमध्ये म्हणतो, या सगळ्या ह्याच्यातून स्थानिक जे काही व्यापारी आहेत किंवा
सगळे जे व्यवसाय करतात त्यांना मात्र चालना नक्कीच मिळते. अर्थातच मिळते. आणि मला वाटतं लोकोत्सव सारखा मॉडेल आपल्या पर्यटन क्षेत्राने, पर्यटन सरकारने, आपल्या गोवा सरकारने, या खात्याने तसं राबवला पाहिजे. आणि लोकोत्सव खरं म्हणजे गोव्याची खरं ओळख सुद्धा मला वाटतं दाखवून देऊ शकतो. बरोबर. अगदी शेवटचं त्यांचं दीपकजी. एक मिनिट. हा. फ्रान्समध्ये एक म्युझियम बघायला सुरुवात केली की 2 वर्ष म्युझियमच फिरत राहतो. तसं गोव्यात म्युझियम निर्माण झाली पाहिजे. आणि मी बघितलं सांताफे कलाकारांसाठी बंगले आहेत, कलाकृती विकायला ठेवतात. तसं स्मार्ट विलेजेस मध्ये युरोपमध्ये श्रीमंत लोक खेड्यात राहतात आणि गरीब लोक शहरात राहतात. असं चित्र गोव्यात होऊ शकतं. बरोबर. मान्यवरांनी आपली इतकी छान मतं या विषयावर मांडली. खरं तर हा वेळ अतिशय कमी आहे. दीपकजी, आपलं याच्यावरचं कन्क्लुडिंग मत आपण व्यक्त करावं. आताच हस्तकलेसंदर्भात विचारविनिमय झाला. आमचं जे हस्तकला कॉर्पोरेशन आहे त्या ठिकाणी एक चांगला ग्राम त्या ठिकाणी येत आहे आणि ती बिल्डिंगची सुरुवात झालेली आहे. आणि तिथे चांगल्या पद्धतीने गोव्याचं जे ग्रामीण जीवन आहे, गोव्याची खाद्य संस्कृती, गोव्याचे ट्रॅडिशनल फोक डान्सेस आहे ते त्या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. आणि ते लवकरात तो प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्याशिवाय युवा पिढीसाठी आताच उल्लेख करण्यात आला, आमच्या ज्या न्यू टुरिझम सर्व्हिसेस आहेत, खास करून मये इथे बंजी जम्पिंग आम्ही सुविधा केलेली आहे. नॅशनल गेम्स जेव्हा गोव्यामध्ये झाल्या होत्या तेव्हा या ठिकाणी शूटिंगसाठी स्टेडियम नव्हतं, तेव्हा यश अकॅडमी शूटिंग रेंज आहे तिथे त्यांनी ती स्पर्धा भरवली. आणि यश शूटिंग रेंज आणि गोवा टुरिझमचं MOU आहे आणि त्या अंतर्गत ते पण आम्ही न्यू टुरिझम सर्व्हिसेस सुरू केलेले आहे. शिवाय होपान होपा बस, हॉट एअर बलून यासारखे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, टुरिझम स्पोर्ट, ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याशिवाय गोवा पर्यटनाचे आणखी 2 महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आहेत. ते म्हणजे नार्वे पळणे तीर्थ या ठिकाणी जो संगम आहे नदीचा, त्या संगमावर आम्ही गोमंत सरिता म्हणून उपक्रम राबवत आहे. 1 वर्षानंतर हा पूर्ण होणार आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी हल्लीच जे दिवार आयलँड आहे त्या ठिकाणी कोटी तीर्थ प्रकल्प सुरू करणार आहोत. एकंदरीत गोव्याची जी प्रतिमा आताच या ठिकाणी उल्लेख झालेला आहे, गोव्याची प्रतिमा दक्षिण काशी अशी बनवण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे, पर्यटन खातं कटिबद्ध आहे. आज या 21व्या जागतिक संमेलनामध्ये मला या ठिकाणी बोलावलं. मी जेव्हा परदेशामध्ये जातो, पॅरिसच्या IFL टॉवरवर मला मराठी बोलणारे लोक भेटलेले आहेत. शिवाय लुड्स म्युझियम जे आहे पॅरिसमध्ये तिथे सुद्धा मराठी बोलणारी माणसं भेटतात. लिस्बनमध्ये मराठी बोलणारी माणसं भेटली, लंडनमध्ये लंडन ब्रिजवर मराठी बोलणारी माणसं भेटली. आणि खूपच या संमेलनाचा उद्देश सफल होत आहे असं मला तरी आज वाटत आहे. नक्कीच. मला वाटतं मध्यंतरी एका चित्रपटांच्या आपल्यावर असलेल्या प्रभावामुळे नास्तिकतेची लाट आलेली ती आता हळूहळू जरा ओझरत चाललेली आहे आणि आध्यात्मिकतेकडे, विशेषतः योगा या सगळ्यांकडे एकंदरच समाजाचा कल वाढत चाललेला आहे. आणि त्या दृष्टीने अर्थातच गोवा हे एक त्या दृष्टीने सांस्कृतिक पर्यटनाचं क्षेत्र, आध्यात्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून नक्कीच उदयास येईल आणि विकसित पावेल, जे आधीही आहे आणि पुढेही राहील. यासाठी आपल्याला सर्वांनाच मिळून प्रयत्न करायचे आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्हाला आज जी प्रतिष्ठित मंडळी इथे लाभली, विचार करा, एक जण आहेत की जे कायम विद्यार्थ्यांबरोबर म्हणजे युवा पिढीबरोबरच सातत्याने संपर्कात असतात, असे आमचे आदरणीय डॉक्टर मनोजजी. 50हून अधिक वर्ष पत्रकारितेमध्ये आणि त्यातील विविध अंगी पैलूंकडे अतिशय अभ्यासपूर्ण नजरेनं ज्यांनी सगळ्याचं वृत्तांकन केलेलं आहे असे आमचे मामा. आणि त्याचबरोबर अर्थातच या क्षेत्राशी निगडीत असलेलं हे व्यक्तिमत्व, पर्यटन विकासातले अधिकारी. तर या तिघांकडून आपापली मतं आपण इथे जाणून घेतली. आणि अर्थातच गोव्याचा पर्यटनाचा विकास जो होत आहे आणि याही पुढे चांगल्या पद्धतीने होईल, सकारात्मक होईल, यासाठी आपण सर्वच जण सकारात्मक राहूया आणि आपापल्या परीने चांगली पावलं उचलूया, असं मी या शेवटी या चर्चेचं अंतिम मत मांडेल. आणि इथे आम्हाला ही चर्चा घेता आली, आम्हाला सर्वांना सुंदर अशा या विषयावर आपण अवगत झालो. या सगळ्याबद्दल जागतिक मराठी संमेलनाचे जे सगळे आयोजक मंडळी आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि कृतज्ञ आहोत. आशा करते की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद. व्यासपीठावरची सर्व मान्यवर मंडळी आणि श्रुती मॅडम, मनापासून आभार. या सर्वांचा आपण सन्मान करूया आणि पुढच्या
चर्चासत्राकडे वळूया. या मान्यवरांच्या सन्मानासाठी श्री विवेक पारसेकर आणि श्री महेश नाईक तुम्हाला दोघांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करते आणि व्यासपीठावरील चारही मान्यवरांचा आपण सन्मान करतो आहोत. सर्वप्रथम माननीय श्री किरण ठाकूर यांचा आपण सन्मान करतो आहोत. त्यांच्या स्पष्ट रोखठोक विचारांसाठी आणि कृतिशीलतेसाठी मामा सुप्रसिद्ध आहेतच, आपल्या सगळ्यांना आदराच्या ठिकाणी आहेत. आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांचे मनापासून आभार. डॉक्टर मनोज कामत यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करते. माननीय डॉक्टर मनोज कामत यांचाही आपण कार्यक्रमामध्ये विशेष सन्मान करतो आहोत सहभागी झाल्याबद्दल या चर्चासत्रामध्ये. श्री दीपक नार्वेकर सर आपलाही आम्ही सन्मान करतो. विवेक पारसेकर आणि महेश नाईक यांना विनंती आहे आपण हा सन्मान करावा इथे. आणि या कार्यक्रमाच्या संवादक श्रुती हजारे त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. श्रुती या लेखिका, कवयित्री, सूत्रसंचालक, निवेदक म्हणून काम करतात. गोवा दूरदर्शनवरती मुलाखतकार आहेत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, नाट्यकलाकार आणि व्याख्याते आहेत आणि अनेक क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींच्या त्यांनी अनेकदा मुलाखती घेतलेल्या आहेत. आजही या सर्व मान्यवरांची मुलाखत घेण्यासाठी ते आपल्या समवेत इथे उपस्थित होत्या. त्यांचेही आम्ही संयोजन संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि त्यांचाही छोटासा सन्मान, त्या सन्मानाचा सर्व मान्यवरांनी स्वीकार करावा अशी विनंती. धन्यवाद.